इराणचे नवे सुप्रीम लीडर मोस्तफा खामेनी यांनी आपलं पहिलं निवेदन जारी केल्यानंतर खवळलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनींची जो माहिती देईल त्याच्यासाठी 1 कोटी मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयात साधारण 92 कोटी 47 लाख 48 हजार एवढं बक्षीस जाहीर केलं आहे. मोस्तफा खामेनींसह त्यांच्यासोबतच्या काही टॉप कमांडरचाही अमेरिकेला शोध आहे आणि त्यांची जो माहिती देईल त्याला अमेरिकेकडून हे बक्षीस मिळेल. अमेरिकेने एकीकडे हे बक्षीस जाहीर केलं तर दुसरीकडे इराणचा सर्वात मोठा ऑइल डेपो जिथून सध्याच्या युद्ध काळातही जगभरात म्हणजे विशेषतः चीनला दररोज 10 ते 15 लाख बॅरल्स एवढं कच्चं तेल निर्यात केलं जाते त्यावर हल्ला केला आणि युद्ध नव्या पातळीवर नेलं. 2 आठवडे होऊनही इराण शरणागती पत्करायला तयार नसल्याचं पाहून डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने हल्ल्यांची तीव्रता वाढवण्याचे आदेश देत आहेत. पण स्वतःच्या देशात त्यांच्यावर दबाव वाढलाय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही अमेरिकेवर नाराजी व्यक्त केली जाते. इराणमध्ये जे अपेक्षित होतं त्यापैकी काहीही घडलेलं नाही आणि डोनाल्ड ट्रम्प एका अशा ट्रॅपमध्ये अडकले ज्यातून त्यांची एक्झिट ही अत्यंत अपमानजनक आहे. या सगळ्यातच रशिया हा सर्वात मोठा विनर ठरतोय. अमेरिकेला अडकवलेल्या या ट्रॅपचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केल्याने भारतासह बहुतांश देशांनी रशियाकडून तेल खरेदी वाढवली, ज्यातून रशियाने आतापर्यंत साधारण 64,000 कोटी रुपये कमावलेत. मार्च महिन्यात ज्या अतिरिक्त 14% किमती वाढल्यात त्यातून रशियाने कोळसा, गॅस आणि क्रूड ऑइलची विक्री करून अतिरिक्त 7,000 कोटींचा महसूल तिजोरीत जमा केलाय. अमेरिकेने भारतासह काही देशांना रशियन निर्बंधांमधून सूट दिल्यानंतर रशिया आता वाढत्या किमतीत हा क्रूड ऑइल आणि गॅस विकून सैन्यावरचा खर्च वाढवणार आहे. अमेरिकेने अधिकृतपणे निर्बंधांमधून सूट दिल्यानंतर रशियाने ही आकडेवारी जाहीर केली. जाणकार सांगतात की चीन आणि रशियाने लावलेलं हे एक असं ट्रॅप आहे ज्यात स्वतः डोनाल्ड ट्रम्प अडकलेत आणि त्यातून बाहेर पडण्याचे मर्यादित पर्याय त्यांच्या समोर आहेत. मध्यपूर्वेतली परिस्थिती पाहता अमेरिका या युद्धात पडू शकते याचा पुरेपूर अंदाज रशियाला होता. रशिया आणि इराणचे संबंध चांगले आहेत. हे दोन्ही देश एकमेकांसोबत शस्त्र विक्रीचाही व्यापार करतात. व्लादिमीर पुतीन यांनी जो अंदाज लावला होता त्यानुसार सगळं घडलं आणि रशियाची या युद्धात चांदी होती. सध्या आखाती देशांनी गॅस आणि क्रूड ऑइलची निर्यात जवळपास बंद केली आहे आणि इराण हा एकमेव देश आहे जो चीनला क्रूड ऑइल निर्यात करतोय. या परिस्थितीवरून इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही अमेरिकेची फिरकी घेतली की आधी भारतावर दबाव टाकून रशियाकडून तेल खरेदी बंद करायला लावली आणि आता रशियाकडूनच तेल घ्या म्हणून पुन्हा भारतासमोर भीक मागताय. अमेरिकेने आता ते टार्गेट हेरलं जिथून इराणची तेल वाहतूक सुरू होती. इराणच्या तेल व्यवसायाचं काळीज मानलं जाणार खर्ग बेट अमेरिकेने टार्गेट केलं आणि इशारा दिला की वेळेत शरणागती पत्करली नाही तर पूर्ण बेट उद्ध्वस्त केलं जाईल. खर्ग हे बेट इराणच्या समुद्र किनाऱ्यापासून साधारणपणे 26 किलोमीटर आत पाण्यामध्ये आहे तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पासून उत्तरेला 483 किलोमीटर आहे. देशातलं सर्वात मोठं एक्सपोर्ट टर्मिनल असलेल्या खर्ग बेटावरून इराणची 90% तेल वाहतूक होते. हे बेट इराणमधल्या सर्व तेल खाणी असलेल्या ठिकाणांना पाईपलाईनने जोडलेलं आहे. सॅटेलाइट फोटो जे नुकतेच समोर आलेत त्यानुसार या बेटावर मोठमोठे ऑइल टँकर उभा आहेत आणि युद्ध सुरू झाल्यानंतर म्हणजे 28 फेब्रुवारीपासून इराणने साधारण एका दिवसाला 10 ते 15 लाख बॅरल एवढं तेल निर्यात केलंय. हे बहुतांश कच्चं तेल पाकिस्तान आणि चीनमध्ये निर्यात केलं जात आहे. खर्ग बेटाविषयी 1984ला अमेरिकेच्या CIAने एक नोट जारी केली होती. त्यानुसार इराकच्या युद्धात खर्ग बेट हेच त्यांची सर्वात मोठी ताकद होता. जिथून येणारा पैसाच मिलिटरीवर वापरला जायचा. देशाच्या पेट्रोलियम व्यवस्थेचा हा बेट कणा मानलं जातं. त्यामुळेच इराणने सांगितलं की खर्ग बेटावर जर हल्ला झाला तर शेजारच्या सगळ्या देशांना याचे परिणाम भोगावे लागतील. त्यांच्या विहिरी आम्ही नष्ट करू आणि जगभरातला तेल पुरवठा थांबवू. इराण पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार अबुझर, फोरोझन आणि दोरुद या 3 मोठ्या ठिकाणांहून क्रूड ऑइल खर्ग बेटावर पाईपलाईनने आणलं जातं. समुद्रातून ही पाईपलाईन तयार करण्यात आली आहे. टर्मिनलवर क्रूड ऑइल आल्यावर ते व्हेसलमध्ये लोड करून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवलं जातं. इराणच्या ज्या 4 मोठ्या रिफायनरी आहेत त्यापैकी फलत इराण ऑइल रिफायनरी खर्ग बेटावरच आहे. या रिफायनरीची क्षमता एका दिवसाला 5 लाख बॅरल एवढं तेल शुद्धीकरण करण्याची आहे. याशिवाय इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली खर्ग पेट्रोकेमिकल कंपनी ही याच बेटावर आहे. याद्वारे गॅसचा पुरवठा केला जातो. या बेटावर गेल्या वर्षी मे महिन्यात इराणने स्टोरेज क्षमता 20 लाख बॅरलने वाढवली आहे. जगभरातले तज्ज्ञ सांगतात की CIAने अमेरिकेला इराणचा कणा मोडण्यासाठी खर्ग हे टार्गेट दिलंय. पण हे बेट टार्गेट केल्यानंतर जगभरात कच्च्या तेलाच्या किमती दुप्पट होऊ शकतात. युद्ध सुरू असतानाही या बेटावरून 10 ते 15 लाख बॅरल एवढं कच्चं तेल निर्यात केलं जातंय. हा तातडीचा तुटवडा तयार होईल आणि रशियावर भार वाढल्यानंतर किमतीही तेवढ्याच वेगाने वाढतील.
इराणला जो काही महसूल मिळतो तो याच बेटावरून येतो आणि पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून जाऊ शकते. इराणला झुकवण्यासाठी अमेरिकेचं अखेरचं टार्गेट हेच खर्ग बेट मानलं जातं. इराणच्या या साईटवर हल्ला झाला तर लगेच मध्य पूर्वेतल्या प्रत्येक देशातल्या ऑइल रिफायनरीवरही इराणकडून प्रतिहल्ला केला जाऊ शकतो, ही अमेरिकेला भीती आहे. आणि त्यामुळेच खर्ग बेट टार्गेट करताना स्टोरेजला अमेरिकेने कोणतंही नुकसान होऊ दिलं नाही. हा फक्त इशारा असल्याचं अमेरिकेने सांगितलंय. डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने इराणला आपण हरवलं असल्याचं सांगतायत. मात्र मध्य पूर्वेतल्या देशांचा दबाव आणि त्यात तेलाच्या वाढत्या किमती यामुळे अमेरिकेची कोंडी झाली आहे. जगभरातले शेअर मार्केट कोसळणं आणि अर्थव्यवस्थांचं नुकसान यासाठी अमेरिकेला जबाबदार धरलं जाते. या युद्धातून डोनाल्ड ट्रम्प यांना आता काय कमवायचंय हा हेतू स्पष्ट राहिला नसल्याने अमेरिका एका अशा युद्धात अडकली आहे जिथून सन्मानजनक माघार घेण्याची अजूनही वेळ असल्याचं जाणकार सांगतात. व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने वेळीच माघार न घेतल्यामुळे 58,000 सैनिकांचा जीव गेला होता आणि एवढं होऊनही पराभव पत्करावा लागला. अमेरिकेच्या आधुनिक इतिहासातला हा सर्वात मोठा पराभव मानला जातो. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यासाठीच आता पुढचं टार्गेट हिरलंय, ते म्हणजे नवीन सुप्रीम लीडर मुस्तफा खामेनी. इराणने शेजारच्या देशांना वॉर्निंग दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचा दबाव अजून वाढलाय आणि ही भीती कमी करण्यासाठी त्यांनी मुस्तफांची शोधाशोध सुरू केली. मुस्तफा हा असा नेता आहे ज्याने आजपर्यंत पडद्यामागे राहून सगळं काम केलंय आणि मिलिटरीवर प्रचंड कमान आहे. जगभरातली तेलाची स्थिती आणि अमेरिकेची परिस्थिती हे दोन्ही पाहिलं तर ट्रम्प एका न संपणाऱ्या युद्धात अडकलेत असं तुम्हालाही वाटतं का? कमेंटमध्ये जरूर लिहा.